जर रुपेशचं विकेट गेला तर नक्कीच थोडंसं बॅकफुटला येऊ शकतो खांबलेले संघ, कारण रुपेशच्या बॅटीतनं पाहिलं तर 3 चौके 1 षटकाराची आतिषबाजी केलेली आहे. फुलावर चेंडू पुल करण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. पंचांचा निर्णय येतोय नो चेंडू. बिमार चेंडू पाहायला भेटला. दरम्यान काय घडतंय या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर अजूनही मजबूत स्थितीमध्ये या पायाला भेटला असता तो खांबलेला संघ, पण हुकलेला आहे. नक्कीच आपण पाहतोय मात्र अमोल याला संधी असेल हात मोकळे करण्याची, एक मोठा फटका खेळण्याची, जी फ्री हिट पाहायला भेटते. आपण चेंडू पुल करण्याचा प्रयत्न असफल. चेंडू निर्धाव चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. एक चांगला चेंडू होता, षटकाराच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क त्या ठिकाणी दिसला नाहीये. दोन चेंडूचा खेळ झालेला आहे चौथ्या षटकातील. धावसंख्येचा विचार केला तर 40च्या धावसंख्येवरती 2 गडीच्या मोबदल्यात पाहायला भेटले खांबलोली संघ. दरम्यान रुपेश आणि अमोल ही जोडी मैदानामध्ये पाहायला भेटते. अमोल 3 चेंडूमध्ये 2 धावेंवरती आणि रुपेशचा विचार केला 10 चेंडूमध्ये 18 धावेंवरती. आता मात्र त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न, गोलंदाज स्वतः झेलच्या खाली आणि झेल बाद, अमोल बाद होऊन तंबूत परततोय. तिथपर्यंत ऐकू एक मधुर संगीत. पुन्हा मैदानामध्ये कमांडीचे यश. धन्यवाद डीजे. फलंदाजीचा मग जातो पर विश्वनाथ. आपल्याला पाहायला भेटत विशू. दरम्यान बंधू यांच्या गोलंदाजीचा मारा करेल. फुलटा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न, थोडासा खाली राहिला चेंडू. बॅटची खालची एज घेऊन निघून जातो चेंडू, मात्र चेतन फंबल होताना पाहायला भेटतात. 2 धावा सहजरित्या पूर्ण होताना पाहायला भेटतात. धावसंख्या 2 ने पुढे सरकताना धावसंख्या जाऊन पोहोचले 42. एक मजबूत स्थितीमध्ये पाहायला भेटतो खांबलेले संघ. अजूनही मला वाटते नक्कीच अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे चौथ्या षटकातील. जर विचार केला तर अजूनही 8 चेंडू आहेत खांबलेली संघाकडे. 8 चेंडूमध्ये 50 क्रॉस होते का पायाचे. पंचांकडे दाद मागत्या, मात्र स्टपल होऊन आपण वाईट चेंडू जर मागत असते तर ते दिलं जाणार नाही, कारण स्टपल वाईट देणार नाही याची नोंद घ्यायची आहे. नक्कीच आलेले चेंडू खेळणं गरजेचं आहे. पंच तिकडे साबित आहेत आपला वाईट चेंडू जो काही निर्णय असेल तो देण्यासाठी, मात्र आपला चेंडूचा ना बॅटचा संपर्क होणं गरजेचं आहे. स्लोअर चेंडू ऑफच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला भेटते. दरम्यान पण काय घडतंय, काय बिघडतंय. नॉट आउट. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 42. आता मात्र शेवटचं षटक आहे. शेवटच्या शतकामध्ये नक्कीच खांबलेली संघ 15 ते 16 धावापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल. त्या धावा जमवण्याचा प्रयत्न करेल, पण त्या धावा कशा प्रकारे जमतील, कोण येतोय गोलंदाज, तिथपर्यंत ऐकू मधुर संगीत पुन्हा मैदानामध्ये. तेच पाहण्यासाठी कमांडीचे. धन्यवाद. नक्कीच आज छत्रपती शिवाजी महाराज यांचं गाणं आपण ऐकलं. दरम्यान आपल्या येत्या 19 तारखेला सुद्धा पैठणा फणसपाडामध्ये एक मिरवणुकीचा सण हा साजरा होणार आहे.
दरम्यान गोलंदाजी मार्गावरती अनिल पाटील याला पाहतोय. रुपेश आणि विशू ही जोडी मैदानात फुलटॉस चेंडू मारण्याचा प्रयत्न. फुल चेंडू मला वाटतं 3 आले होते, परंतु त्याचा काही फायदा झाला नाही खामलोली संघाला. अगोदरच मला वाटते बॅट त्या ठिकाणी फिरली गेली आणि निर्धाव चेंडू मात्र एक 22च्या रूपामध्ये एक धाव या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेली आहे. एका धावेनिशी धावसंख्या पुढली ती 43 या धावसंख्येवरती. तर मात्र 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 चेंडूमध्ये कितपर्यंत मजल मारतोय तो म्हणजे खांबलेली संघ. आता मात्र खेळून काढला चेंडू एक धाव नक्कीच पूर्ण होत आहे आणि त्या ठिकाणी पाहायला भेटे दुसऱ्या धावाचा कोणताही प्रयत्न आहे का नाही पाहायचा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला भेटली. डायरेक्ट हिट असता तर नक्कीच काहीतरी नजारा वेगळा पाहायला भेटला असता. पण 2 धावा पूर्ण होताना या ठिकाणी पाहायला भेटल्या. धावसंख्या 2 ने पुढे सरताना धावसंख्या जाऊन पोहोचले खामलोली संघाची 45 तीन गडीच्या मोबदल्यात. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडू मध्ये मला वाटतं नक्कीच 10 ते 12 धावसंख्या आल्या. एक मजबूत स्थितीमध्ये पाहायला भेटेल. प्रोजेक्ट स्कोर आपण पाहिलं तर 52चा दाखवला जातोय या डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून. ज्या रन रेटने आता चालल्यात त्या रन रेटने सिंगल डबलच्या माध्यमातून केला तर नक्कीच 52 वरती पोहोचू शकतोय. परंतु जर असे डॉट चेंडू जर हाताळले तर आपण नक्कीच कुठेतरी आपल्याला हादरा बसेल. दरम्यान गडी बाद होतोय. विश्व बाद होऊन परततोय. त्याची जागा भरून घेण्यासाठी जात आहेत निखिल पाहायला भेटतोय. त्यानंतर 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू मध्ये नक्कीच मोठा फटका रुपेश यांच्या बॅटेतनं येतात का पाहायचं. रुपेशचा विचार केला तर रुपेश आपण पाहतो तर नक्कीच ओपनिंग बॅट्समॅन सलामीचा मोहरा अजूनही मैदानामध्ये टिकून आहे. त्या चेंडूची नजर त्याच्यावरती जमली असेल. 3 चौकार 1 षटकारांशी खेळतोय. त्याचप्रमाणे नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल का येणाऱ्या 3 चेंडूवरती काय होतोय काय बिघडतंय. खाली राहिलाय चेंडू मात्र नक्कीच निर्धाव चेंडू पुन्हा एकदा सज्ज पाहायला भेटला. डॉट चेंडूचे सांगता होताना जास्तीत जास्त चेंडू डॉट येताना पाहायला भेटला ते खामलोली संघाकडनं. शेवटचे 2 चेंडूवरती कुठला मोठा फटका येतो का पाहायचा आहे. आता मात्र उंच लाभ गेला चेंडू. भरपूर उंच गेला चेंडू. क्षेत्ररक्षक झेलच्या खाली येतोय. झेल धरतीला दान केला जातोय. मात्र 2 धावा पूर्ण होताना या ठिकाणी पाहायला भेटल्यात. शेवटच्या चेंडूवरती कुठला मोठा फटका येतो का पाहायचा. 50 क्रॉस होत आहे का पाहायचा आहे. तर 50 क्रॉस केले तर नक्कीच जयदुर्गा रायपाडाला विचार करण्यास भाग पाडेल. तो म्हणजेच खामलोली संघ. 5 षटकांमध्ये 50 धावाच्या 10च्या रन रेटने चालावं लागेल. 47 वरती पोहोचलाय. शेवटचा चेंडू आहे. शेवटच्या चेंडूचा मारा करेल तर रुपेश काय घडते काय बिघडते पाहायला भेटेल या शेवटच्या चेंडूवरती. त्यानंतर आपण पाहतो लगेच V24 चंदनसार आणि परेडपाडा दोन्ही संघाच्या संघनायकाने नाणेफेकीचा कौल करण्यासाठी लगेच यायचं आहे. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होता का पाहायचा आहे. 2 धावेचा प्रयत्न सफल ठरतोय. तिसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न होतो का नाही पाहायचा आहे. मात्र गडी बाद होतोय. 2 धावावर समाधान. धावसंख्या 2 ने पुढे सरकताना धावसंख्या जाऊन पोहोचली 49 या धावसंख्येवरती. आता 50 धावेचं आव्हान असेल समोर. तिथपर्यंत आपण नाणेफेकीचा कौल सुद्धा करणार आहोत. त्यापर्यंत आपण पोहोचेपर्यंत एक ऐकू मधुर संगीत. तिथपर्यंत खामलेले संघ लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. धन्यवाद डीजे. चला नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे. परेडपाडा आणि V24 चंदनसार दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे. V24 चंदनसार आणि परेडपाडा
V24 चंदन सर जर उपस्थित असेल तर लगेच नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे. परेटपाडा याचं आगमन झालेलं आहे संघाचे संघनायक. अनुपजी वैती यांचं आगमन होताना आपल्याला पाहायला भेटतोय. जर धावसंख्येचा विचार केला तर 50 धावेचं आव्हान असेल समोर. स्ट्राईकला अक्षय, नॉन स्ट्राईकला चेतन ही जोडी मैदानात आपल्याला पाहते. गोलंदाजी मार्गावरती पहिला गोलंदाज आदेश. वैयक्तिक संघातला पहिल्या षटकातला पहिल्या चेंडूचा मारा करेल तो अक्षय. वाईट चेंडू, पहिला चेंडू वाईटने सुरुवात करताना पाहायला भेटले खामलोली संघाकडनं. जयदुर्ग रायपाड्याला चांगलं एक धावेचं फायदा या ठिकाणी पाहायला भेटतोय. दरम्यान पुन्हा एकदा सज्ज होताना 50 धावेचं आव्हान असेल समोर. एक चांगली धावसंख्या उभारली आहे. मात्र सूर्य कसा फटका खेळून काढला. एक धाव नक्कीच पूर्ण केले. दुसऱ्या धावचा कोणता प्रयत्न होता का नाही पाहायचा आहे. मात्र एका धावावर समाधान. चांगलं शतरक्षण त्या ठिकाणी पाहायला भेटला विशू याच्या मार्फत. अनुप वैती याचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. चांगलं वायफाय नेटवर्किंग त्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटत. पंचांकडे दाद मागतात. दाद फेटाळून मारण्याचा प्रयत्न होता, असफल ठरतोय. निर्धाव चेंडूची सांगता होताना नक्कीच चेंडू कलेक्ट केला असता तर नक्कीच ते गडी बाद झाला असता. चांगली गोलंदाजी पाहायला भेटे याच्या माध्यमातून. याच्या मध्ये आपण पाहतो एक चांगलं सुमधुर आवाज आपल्यापर्यंत पोहोचवतायत मिस्टर परेश सर सुद्धा या ठिकाणी आगमन होताना पाहायला भेटतोय. सामन्याचा विचार केला तर नक्कीच 50 धावेचं आव्हान आहे. 5 षटकांमध्ये 10 रन रेट आहे आणि एका हाताने लेग साइड खेळून काढल्या. चेंडू पाहतोय तर निघून जातोय. चौकाराच्या दिशेने चेंडू निघून गेलेला आहे. चौकारानेशी धावसंख्या पुढे सरकताना पाहायला भेटली 6 या धावसंख्येवरती. धन्यवाद धन्यवाद. चेतन बादून तंबूत परततोय. त्याची जागा भरून काढण्यासाठी जात आहेत ते अनिकेत. धावसंख्येचा विचार केला तर 6 या धावसंख्येवरती पाहायला भेटतोय जयदुर्ग रायपाडा. आदेश मात्र चांगली गोलंदाजी. ज्या चेंडूवरती चौकार आला त्याच्यानंतर कमबॅक करताना पाहायला भेटलाय. गडी बाद होतोय. चेतन बादून तंबूत परतोय. अक्षय पाटील अनिकेत मात्र ही जोडी मैदानात आता पाहायला भेटते.
दरम्यान पुढील चेंडू पुन्हा एकदा टॉस चेंडू फुलटॉस चेंडूचा पुरेपूर फायदा घेतलेला आहे आणि चेंडू निघून जाते सीमारेषे पार. चौकार येतोय पहिल्या षटकाच्या पाहतोय तर आपण चौकारीनिशी धावसंख्या जाऊन पोहोचले 10 या धावसंख्येवरती. ऐकू एक मधुर संगीत पुन्हा मैदानामध्ये. दरम्यान पुन्हा एकदा सज्ज होताना शेवटचा चेंडू घेऊन पाहायला भेटतोय ज्याप्रमाणे अतिशय सुरेखाचा फटका मारण्याचा प्रयत्न. बोल्ट क्लीन बोल्ट पाहायला भेटलाय. त्रिफला चित या ठिकाणी चांगली गोलंदाजी चांगला वेग पाहायला भेटला. पुन्हा एकदा जयदुर्गा रायपडा संघाला हादरा बसताना पाहायला भेटतोय. शेवटच्या चेंडूवरती पा दोन तंबूत परततोय अनिकेत. ऐकू एक मधुर संगीत पुन्हा मैदानामध्ये कवंडीचे. धन्यवाद डीजे. चला क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्यायचं आहे. दरम्यान गोलंदाजी मार्गावरती रुपेश पाहायला भेटतंय. वैयक्तिक पहिल्या संघातलं दुसरं शतक घेऊन अक्षय पाटील आणि हर्षद ही जोडी मैदानामध्ये असताना अजूनही 40 धावेचं आव्हान आहे समोर. अतिशय सुरेख असा चेंडू पाहायला भेटलाय. फलंदाज अक्षय मात्र कुठेतरी बॅकफुटला येताना पाहायला भेटतोय जयदुर्गा रायपाडा संघाकडनं. चांगली गोलंदाजी हाताळली जाते. ज्याप्रमाणे पहिला शतक आपण पाहिला तर नक्कीच आदेश याने हाताळला. नक्कीच चांगली गोलंदाजी 2 गडी बाद करण्यात यश प्राप्त झाला. पुन्हा एकदा 16 चेंडू आणि अमोल मात्र थोडीशी गफलत करताना पाहायला भेटलाय. आउटफील्ड मात्र थोडीशी आहे खरा, परंतु चेंडूवर जरी नजर असली तर नक्कीच आपण चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी करू शकतो. पण असं काही घडलं नाही. 22च्या रुपयामध्ये एक धाव नक्कीच या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला भेटली. आता 22 चेंडू आणि 39 धावेचं समोर आव्हान असताना रुपेश सज्ज होताना पुन्हा एकदा तिसरा चेंडू घेऊन बॅक टू बॅक चांगले 2 चेंडू हाताळले होते. मात्र यष्टीरक्षक थोडीशी चुकी करताना पाहायला भेटलं. पुन्हा स्लो चेंडू फुलटॉस चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण होतं का नाही पाहायचं आहे. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालेलं आहे. मात्र सुरेख फटका पाहतोय त्या ठिकाणी येतोय मोठा स्ट्रेट ड्राईव्हला चौकार. ऐकू एक मधुर संगीत पुन्हा येऊ मैदानात कबड्डीचे. धन्यवाद धन्यवाद डीजे. या ओव्हर नंतर आपण पाहतोय नाणेफेकीचा कौल सुद्धा होईल. V24 चंदन सर वर्सेस परेड पाडा. पुन्हा एकदा फ्लॉर चेंडू नक्कीच मयूर तिने त्या ठिकाणी
पुढे सरकताना पाहायला भेटलं, चांगलं शतरक्षण होताना. एका धावावर पुन्हा एकदा समाधान. धावसंख्या पाहिलं तर 17 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. जयदुर्गा रायपाडा या संघ दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू असेल, पण याच्या शेवटच्या चेंडूवरती कुठला मोठा फटका येतोय. हर्षद आणि अक्षय ही जोडी मैदानामध्ये पाहायला भेटते. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, चांगला शतरक्षण आणि पाहते चांगली फेकी, कलेक्ट मात्र थोडा चांगला झाला नाही. नक्कीच या ठिकाणी एक धाव पूर्ण होताना पाहायला भेटली. धावसंख्या 1 ने पुढे सरताना 2 षटकाच्या समाप्तीनंतर 18 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. तिसरं षटक घेऊन कोण आहे पाहायचं आहे, तिथपर्यंत ऐकू एक मधुर संगीत कमांडीचे. धन्यवाद धन्यवाद डीजे. पुन्हा एकदा सज्ज होताना वैयक्तिक दुसरं शतक घेऊन पुन्हा येतोय आदेश पाहायला भेटतोय आपल्याला. हॅलो, मात्र पुन्हा एकदा सरळ खेळून काढल्या चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षणामध्ये थोडस गफलत होताना पाहायला भेटली नितेश याच्या मार्फत. दरम्यान पुन्हा एकदा सज्ज होताना आदेश, ज्याप्रमाणे चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये पाहिली. आदेशाची 2 गडी बाद केले होते, जरी 2 चौकार आले होते. अतिशय सुरेख असा फटका, पुन्हा एकदा ब्लॉक मध्ये टाकलेला चेंडू, क्लीन बोल्ट पाहायला भेटलाय. चांगली गोलंदाजी खांबलेली संघाकडनं. ऐकू एक पुन्हा मधुर संगीत येऊ मैदानामध्ये कमांडीचे. यश धन्यवाद धन्यवाद डीजे. नक्कीच आपण पाहिलं तर एक चांगली गोलंदाजी आदेशाच्या मार्फत कमबॅक करताना पाहायला भेटलं. त्याची जागा भरून घेण्यासाठी जाते तो दर्पण, ज्याप्रमाणे दर्पण याने गोलंदाजी केली होती. नक्कीच आपण दर्पण याची गोलंदाजी पाहिली. आता फलंदाजी सुद्धा पाहायचं आहे. अवघ्या 30 धावेचं आव्हान आहे समोर येणाऱ्या चेंडूवरती. तिसऱ्या षटकातील तिसरा चेंडू असेल दर्पणसाठी. पाहायचं काय घडतंय काय बिघडतंय. सुंदर फटका सजवला होता, मात्र हा ना करता करता या ठिकाणी नक्कीच गडी बाद झाला असता त्या ठिकाणी, पण असं काही घडलं नाही. फेकी ॲक्युरेट होती, वेळच थांबवलं गेलं. अक्षय आणि दर्पण ही जोडी पाहायला भेटते. पण आता अक्षय 5 चेंडूचा खेळ झालेला आहे त्याच्या दरम्यान. मात्र सुरेख असा फटका पुन्हा एकदा. चेंडूची उथला भुतल आपण पाहतोय. चेंडू कभी इधर तो कभी उधर, ज्याप्रमाणे आपण गाणं ऐकलं होतं, कधी बघितलं असेल तुम्ही गाणं, तो ऋतिक रोशनचा, इधर चला मैं उधर चला, ज्याने कहा मैं किधर चला. ज्या चेंडूच्या दिशेने फलक्षेत्ररक्षक जात आहेत त्या दिशेने जाणं गरजेचं आहे. त्या मात्र उंच लाभ केला चेंडू. गोलंदाज स्वतः झेलच्या खाली येतोय आणि झेल ड्रॉप होताना पाहायला भेटला त्या ठिकाणी. चांगला प्रयत्न चांगला होता. उंचावर गेलेला चेंडू ची झेल पकडणं ही ॲक्युरेट नजर मात्र त्या ठिकाणी होती. ऐन वेळी झेल हातानं निसटलेला आहे. अक्षराला जीवनदान भेटलेलं आहे. ते जीवनदानाचं
कितपर्यंत सोनं करते ते पाहायचं आहे. आलेली संधी ती तर खांबलोली संघाने गमावलेली आहे. थोडंसं बॅलन्स बिघडल्या कारणाने मला वाटतं थोडा झेल आपण बघताय रिप्लायमध्ये डिबेनच्या लाईव्ह माध्यमातून एक चांगला प्रयत्न होता झेल टिपण्याचा गोलंदाजाचा, परंतु ती ॲक्युरेट झेल पकडू शकले नाही. दरम्यान धावसंख्येचा विचार केला तर 25 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. आता मात्र उंच लाभ केला चेंडू आता छत्रक्षक झेलच्या खाली येतोय आणि कोणतीही चुकी त्या ठिकाणी होत्या. 2 छत्रक्षक त्या ठिकाणी आले होते विशू, मात्र झेल बाद झालेला आहे. चांगली गोलंदाजी पाहायला भेटते ती खांबलेली संघाकडून. आदेशाची पहिल्या षटकामध्ये जरी 2 गडी बाद केले होते, दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा 2 गडी बाद केले आहेत. त्याचे वैयक्तिक 4 गडी बाद करण्याचा क्रम त्याने ठेवलेला आहे. 100 बादून तंबूत परत आहे ते पण ऐकू एक मधुर संगीत. धन्यवाद धन्यवाद डीजे. धावसंख्येचा विचार केला 25 या धावसंख्येवरती पोहोचलेला आहे तो म्हणजे जयदुर्गा रायपाडा संघ. अजूनही 25 धावेचं आव्हान आहे. येणाऱ्या 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 25 धावा कशा प्रकारे पार करेल तो जयदुर्गा रायपाडा आणि कशा प्रकारे खांबलोली संघ त्यांना थांबवेल हे पाहायला अतिशय चांगलं वाटेल. बघायचं आहे येणाऱ्या चेंडूवरती काय घडतंय काय बिघडतंय. V24 चंदन सर उपस्थित असतील तर आपण सज्ज राहायचं नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी. त्याच नंतर त्यांच्या समवेत आपण पाहतोय परेडपाडा. या दोन्ही संघाच्या संघाने का विनंती असेल आपण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी मंचाच्या दिशेने येऊन उपस्थित राहायचं आहे. गोलंदाजी मार्गावरती पाहायला गेला तर 12 चेंडू 25 धावेचं आव्हान समोर असताना खांबलोली संघाकडनं गोलंदाज निखिल सुरेखाचा फटका लोअर फुलटा चेंडूचा पुरेपूर फायदा उचलू शकले नाही. चेंडू आढळतोय तो एस्ट्यांना आणि ऐकू एक मधुर संगीत पुन्हा मैदानामध्ये कमन डीजे अनुप. धन्यवाद धन्यवाद डीजे. नक्कीच रिप्लेच्या माध्यमातून आपला पाहिलं तोच फटका कशा प्रकारे खेळण्याचा प्रयत्न होता आपण पाहतोय. त्या चेंडूवरती एक स्लोअर चेंडू लेग कट केलेला चेंडू पाहतोय तर नक्कीच एस्ट्यांचा वेध घेऊन चेंडू बाद झालाय. गडी बाद होऊन तंबूत परतोय. त्याची जागा भरून घेण्यासाठी जात आहेत ते बंधू. तर बघूया बंधू काय करतात आपल्या संघासाठी. नक्कीच धावसंख्येचा विचार केला 11 चेंडू शिल्लक आहेत. 11 मध्ये 25 पाहिजेत. जर ज्याप्रमाणे जर खेळी चांगली केली तर नक्कीच चांगल्या मजबूत स्थितीमध्ये जाऊन पोहोचू शकतो जयदुर्गा रायपाडा. मग आता खांबलेली संघ काही कमीपणा घ्यायला तयार नाही आहे. ज्याप्रमाणे गोलंदाज एक एक आपण पाहतोय तर नक्कीच चांगली गोलंदाजी आदेशने केली, चांगली गोलंदाजी रुपेशने केली. ज्याप्रमाणे त्याच्या पावलावरती पाऊल ठेवतोय तो म्हणजेच निखिल. पहिल्या चेंडूवरती बोल्ड केल्या म्हणजे त्याची चेंडूची पकड मात्र मजबूत पाहायला भेटते. पुन्हा एकदा सज्ज होताना दुसरा चेंडू घेऊन निखिल बंधूसाठी. मात्र सूर्यकसा चेंडू पुन्हा एकदा स्पीड निघून जातोय. चेंडू दन यष्टीरक्षकच्या हातामध्ये विसावला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला भेटते. जास्तीत जास्त चेंडू ज्याप्रमाणे खांबलेले संघाने हाताळले होते त्याप्रमाणे जयदुर्गा रायपाडा सुद्धा जास्तीत जास्त चेंडू निर्धाव खाताना पाहायला भेटतोय. दरम्यान पुढचा चेंडू पुढील एकदा फुल चेंडू फुल पॉवरफुल आहे का नाही. विशू येतो जेलच्या गाडीने गडी बाद. क्रमांक होतोय 6वा. आदरा बसतोय तो म्हणजे जयदुर्गा रायपाडा संघाला. ऐकू एक मधुर संगीत पुन्हा मैदानामध्ये कमान डीजे अनुप. धन्यवाद धन्यवाद. चांगली गोलंदाजी निखिलच्या मार्फत. आता 9 चेंडू शिल्लक आहेत. 25 धावेचं आव्हान आहे.
कशा प्रकारे पार करतोय तो जयदुर्ग रायपाडा पाहायला भेटेल. चौथा षटक, चौथा चेंडू घेऊन पुन्हा निखिल सज्ज होताना पाहायला भेटतोय. दरम्यान मेहुल मात्र खेळून काढल्या चेंडू सरळच्या स्ट्रेट ड्राईव्हच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण विशूच्या मार्फत पुन्हा एकदा विशू पाहायला भेटतोय. चांगलं क्षेत्ररक्षण खांबलेली संघाकडनं पाहायला भेटते. गोलंदाजी चांगली होताना पाहायला भेटे. फलंदाजी ज्याप्रमाणे चांगली झाली त्याचप्रमाणे क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी सुद्धा होताना पाहायला भेटे. पुन्हा एकदा सज्ज होताना निखिल याच्या चेंडूवरती आता मात्र उंच लाभ करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू निघून जातोय. 30 सर्कलमध्ये चेंडू फील्ड केला जातोय. तिथपर्यंत एक धाव पूर्ण होताना एक धावेनिशी धावसंख्या जाऊन पोहोचली 28 या धावसंख्येवरती. आता मात्र शेवटचा चेंडू असेल चौथ्या षटकातील. पाहिजे शेवटच्या चेंडूवरती कुठला मोठा फटका येतोय का पाहायचा आहे. फुल चेंडू फुल होतोय का पायाच्या निघून जातोय चौकाराच्या दिशेने. आता मात्र मोठा फटका 4 धावेनिशी पुढे सरकताना धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या जाऊन पोहोचले 4 धावेनिशी 32 या धावसंख्येवरती. तर येतोय चौथा षटक घेऊन कोण त्या पायाचा आहे तिथपर्यंत पुन्हा ऐकू एक मधुर संगीत येऊ मैदानामध्ये. धन्यवाद धन्यवाद. चला नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. चंदन सर वर्सेस परेडपाडा. सचिनजी पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होताना पाहायला भेटेल. नाणेफेकीचा कौल छोटा बाय परेडपाडा आणि चंदन सार या दरम्यान. तर गोलंदाजी मार्गावरती पाहिलं तर आपण मयूर येताना पाहायला भेटतात. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 6 चेंडूमध्ये 18 म्हणजे 3 मोठे फटके पाहायला भेटतील काय जयदुर्ग रायपाडा संघाकडनं. ज्या चेंडूवरती शेवटच्या चेंडूवरती मोठा प्रहार केला होता बंधू यांनी मात्र मयूर यांचा पहिला चेंडू. तसं स्पिन गोलंदाजी पाहायला भेटते. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटते. एका धावावर समाधान पाहायला भेटला. एका धावेनेशी धावसंख्या पुढे सरकताना 33 या धावसंख्येवरती. रन रेट रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर 20.40 चा आपल्याला पाहायला भेटतोय. दरम्यान पुढील चेंडू मयुर्याचा मात्र चांगला चेंडू पुन्हा एकदा सरळ दिशेने खेळून काढला चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतं का पायाचा आणि चांगली पिकअप आणि गडी बाद होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण चांगला कलेक्ट केला चेंडू आणि पुन्हा एकदा गडी बाद होताना पाहायला भेटला. धावसंख्याचा विचार केला स्थिरावली या ठिकाणी. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 34 या धावसंख्येवरती. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता. स्ट्राईक मला वाटतं बंधूच्या कडे राखणं गरजेचं होतं. त्याच कारणास्तव हा विकेट आपण पाहतोय. पण फेकी चांगली कलेक्ट चांगला आणि एस्ट्यांचा चेंडू आदलला आणि नक्कीच रनआउटच्या रूपामध्ये बाद झालेला आहे. नक्कीच नक्कीच डीजे ऑपरेटर असं थोडे मध्ये मध्ये चेंज होत राहतात ना, मग त्याच्यामुळे थोडस गफलत होते आमची सुद्धा. नक्कीच डीजे यांना सुद्धा संधी दिली जाईल. वेलच्या वेळी त्या संधीचं सोनं करणं गरजेचं आहे. अनुप दरम्यान पुढील मयूर यांचा पुन्हा चेंडू पाहते क्षेत्ररक्षण झेलच्या खाली येतोय का आणि ते चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. एक धाव नक्कीच पूर्ण. दुसऱ्या धावाचा कोणताही प्रयत्न होता का नाही पाहायचा. चांगलं गचाल असं क्षेत्ररक्षण. त्या ठिकाणी फेकी खराब असल्या कारणाने 2 धावा पूर्ण सहजरित्या करताना तिसऱ्या धाव्याचा कोणताही प्रयत्न सुद्धा दिसत नाही. त्या ठिकाणी 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. या धावसंख्या 2ने पुढे सरकताना धावसंख्या जाऊन पोहोचले 36 या धावसंख्येवरती. आता 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू 14 धावीची आवश्यकता विजयासाठी. 3 चेंडू 14 धावा. या चेंडूवरती हा निर्णायक चेंडू आहे. या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर विचार करण्यास भाग पडेल तो म्हणजेच खांबलोली संघाला. कशा प्रकारे बंधू अनिल पाटील आणि प्रेमराजी जोडे मैदानामध्ये पाहायला भेटे. अनिल याला मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. पहिला छोटा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू चांगली गोलंदाजी मयूर मार्फत पाहायला भेटली. आता मात्र 2 चेंडू शिल्लक 14 धावांची आवश्यकता. काय घडतंय काय बिघडतंय. एखादा जर चमत्कार घडला तरच रायपाडा संघ येऊ शकतोय मध्ये, पण तशी गळती मला वाटतं खांबलेली संघ
नाही करणार. मात्र पुन्हा एकदा स्लोअर चेंडू, ब्लॉक मध्ये काढलेला चेंडू, निर्धाव चेंडू जे सांगता होता. आता एक चेंडू शिल्लक, 14 धावांची आवश्यकता. परेडपाडा याने नाणेफेकीचा कौल जिंकलेला, क्षेत्ररक्षण स्वीकारायला, फलंदाजीचा मौका दिलाय तो म्हणजेच. मात्र वाईट +4 या 4 धावा येताना पाहायला भेटतात. काय घडले, काय बिघडले बघा. मी सांगितलं ज्याप्रमाणे जर चमत्कार झाला तर परेडपाडा मैदानामध्ये येऊ शकतो. आज जर पाहिलं तरी चेंडू, आता एक चेंडू 14ची आवश्यकता आहे, 5 धावा फ्री मध्ये मिळाल्या आहेत. खामडोली संघाने त्यांना फ्री मध्ये दिलेले आहेत. अरे पाहिलं तर वाईट चेंडू हाताला, वेष्टीरक्षणे गलती केली आणि चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या दिशेने. ज्याप्रमाणे मागच्या साईडला आपण पाहतो तर एक चांगलं पिच त्या ठिकाणी, कडक पिच आपण पाहायला भेटतो. आता मात्र उंच लाभ केलाय, चेंडू पाहायचा आहे, क्षेत्ररक्षक झेलच्या खाली मोठा फटका येत आहे. जे फटके दोन्ही चेंडू अगोदर आले असते तर नक्कीच कुठेतरी आपण पाहिला तर वेगळं चित्र बघायला भेटलं असतं. परंतु या ठिकाणी खामडोली संघ विजय होतोय अवघ्या 3 या धावसंख्येने 2 धावसंख्येने खामडोली संघ विजय होतोय. मात्र कुठेतरी ती धावसंख्या कमी पडली ते म्हणजे 2. चला शेक हँड करायचा आहे, दोन्ही संघाने विनंती असेल. आणि तिथपर्यंत आपण दुसरा सामना घेऊन येतोय, परेडपाडा वर्सेस V24 चंदनसार. ऐकू एक मधुर संगीत पुन्हा या मैदानामध्ये DJ अनुप यांच्या मार्फत.